कधी विचार केलाय का की फक्त 2 चेंडूत 3 विकेट्स घेणं शक्य आहे का? ऐकायला हे अशक्य वाटतंय, पण IPLच्या इतिहासात हा चमत्कार घडलाय आणि हा कारनामा करणारा दुसरा कोणी नसून 41 वर्षांचा एक भारतीय गोलंदाज होता. या विक्रमवीर गोलंदाजाचं नाव आहे प्रवीण तांबे. वयाच्या 41व्या वर्षी IPLमध्ये पदार्पण करणाऱ्या तांबे याने क्रिकेट विश्वाला थक्क करून सोडलं. 5 मे 2024चा तो दिवस, राजस्थान रॉयल विरुद्धचा KKRचा तो सामना. आता नीट लक्ष द्या, ही हॅट्रिक नक्की झाली तरी कशी? पहिला चेंडू वाईड, तांबे यांनी गुगली टाकला आणि जो वाईड होता, पण त्याच वेळी संजू सॅमसनने मनीष पांडेला स्टंप आउट केलं. जो चेंडू मोजलाच गेला नाही, पण विकेट मिळाली. दुसरा चेंडू, ही पहिली लीगल डिलिव्हरी. पुढच्या बॉलवर त्याने युसुफ पठाणला स्वतःच्याच गोलंदाजीवर कॅच आउट केलं. ही सलग दुसरी विकेट. तिसरा चेंडू, ही दुसरी लीगल डिलिव्हरी होती. हॅट्रिक बॉलवर रायन टेन डोशेटला LBW करत तांबेने इतिहास रचला. फक्त 2 वैध चेंडूमध्ये 3 फलंदाज तंबूत परतले होते. IPLच्या इतिहासात हा विक्रम आजही अबाधित आहे. विशेष म्हणजे IPLमध्ये येण्यापूर्वी तांबे याने एकही फर्स्ट क्लास सामना खेळला नव्हता. 41व्या वर्षी पदार्पण, 2 चेंडू 3 बळी आणि आजही न तुटणारा रेकॉर्ड. प्रवीण तांबेच्या या विक्रमाबद्दल तुम्हाला माहीत होतं का? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच थक्क करणाऱ्या क्रिकेट स्टोरीजसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.